पुढची ब्रेकिंग बातमी जाणून घेऊयात। एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांना मारहाण करण्याचा प्रयत्न झालाय। संभाजीनगरमधल्या बायजीपुरामध्ये एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाला। जलील यांची या ठिकाणी पदयात्रा होती। ही पदयात्रा झाल्याच्या नंतर जात असताना जलील यांच्या गाडीवरती हल्ला करण्याचा कार्यकर्त्यांनी प्रयत्न केलेला आहे। ही दृश्य देखील आपण पाहतोय। कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। कृष्णा, हा कशामुळे इतका संताप झालाय कार्यकर्त्यांचा आणि जलील नेमके आता कुठे आहेत? काही प्रतिक्रिया येऊ शकली आहे का? आपण या दृश्यांमध्ये पाहतो की इम्तियाज जलील यांची गाडी आहे आणि इम्तियाज जलील हे पुढच्या सीटवरती बसलेत। मात्र तिथे देखील जाऊन राडा करण्याचा आणि त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आलेला आहे। सुरुवातीला काळे झेंडे दाखवले होते, त्यानंतर पुढे पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला। मात्र त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आलेला आहे आणि त्यामुळे इम्तियाज जलील यांच्या गाडीत बसलेला एक जो कार्यकर्ता मागे होता तो त्याच्या डोळ्याला जखमा आहेत, त्याला या ठिकाणी मारहाण झालेली आहे। इम्तियाज जलील यांच्या संदर्भातली माहिती मिळू शकलेली नाही, मात्र निश्चित त्यांच्या गाडीवरती हल्ला करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालाय। प्रचार रॅलीच्या दरम्यान ही सगळी घटना छत्रपती संभाजीनगर बायजीपुरा जिन्सी परिसरामध्ये या ठिकाणी घडलेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये एमआयएमचा एक कार्यकर्ता या ठिकाणी जखमी आहे आणि इतर जे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्या संदर्भात चौकशी सुरू आहे। मात्र इम्तियाज जलील यांची या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही। कृष्णा, हे लोक, हे कार्यकर्ते नेमके कोण होते, कुणाचे कार्यकर्ते होते? त्यांच्यावरती काही कारवाई झाली का, याविषयी काही कळू शकलंय का? इम्तियाज जलील यांनी जो कार्यकर्ते त्यांच्याने आरोप केलेला आहे तो कलीम कुरेशी नावाचे एक उमेदवार आहेत जे काँग्रेस कडून उभे आहेत आणि त्यांनी हे सगळा प्रकार केल्याचा आरोप या ठिकाणी इम्तियाज जलील यांनी केलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात त्यांची देखील प्रतिक्रिया घेतली तर त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या भागात येऊन अरेरावीची भाषा या ठिकाणी केली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला असं त्यांचं म्हणणं आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न निश्चित करत आहोत आणि आपण थोड्या वेळात ते या ठिकाणी माध्यमांशी देखील बोलतील। बरं कृष्णा, असं म्हटलं जात होतं की ज्यांनी काळे झेंडे दाखवले, ज्यांनी राडा केला, हे सगळे नाराज एमआयएमचे कार्यकर्ते होते, असं काही आहे की मग हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत? नाही, असं आहे की त्यांनी त्यातल्या काही जणांनी काँग्रेसकडे जाऊन या ठिकाणी तिकीट घेतलेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे। काही कार्यकर्ते अपक्ष देखील उभा राहिलेत। आपण पाहिलं तर एमआयएमने 22 या ठिकाणी माजी नगरसेवक जे आहेत त्यांचं तिकीट या ठिकाणी कापून नव्यांना संधी दिली आहे। सुरुवातीला हा ज्यावेळेस तिकिटाची घोषणा झाली त्यावेळेसही या ठिकाणी राडा झालेला होता आणि त्यानंतर आता आपण पाहिलं तर आता देखील त्याचे पडसाद बायजीपुरा जिन्सी परिसरामध्ये उमटलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ही जी दृश्य आहेत हे इम्तियाज जलील यांची गाडी आहे, त्यांच्या गाडीवरती या ठिकाणी हाताबुक्क्याने मारण्याचा कार्यकर्ते प्रयत्न करतात आणि या सगळ्यामध्ये एक कार्यकर्ता देखील जखमी झाला आहे आणि पोलिसांनी या ठिकाणी सौम्य लाठीचार्ज देखील केला। बरं, ज्या वेळेला जलील यांची सभा होती किंवा प्रचार रॅली या ठिकाणी होती तेव्हा देखील असाच राडा झालेला होता। कृष्णा, त्याची काही कारणं समजू शकली आहेत का, ज्या वेळेला पोलिसांना बळाचा वापर देखील करावा लागला होता? त्या दोन्ही घटना एकमेकांना जोडून आहेत आणि त्या काही वेळाच्या अंतरावरतीच या ठिकाणी घडलेल्या आहेत। सुरुवातीला बायजी क्रमांक गल्ली नंबर 20 मध्ये प्रचार रॅली या ठिकाणी सुरू होती। ती रॅली सुरू असताना काळे झेंडे दाखवले गेले, त्यानंतर काही काळ शांत वातावरण या ठिकाणी झालं आणि त्यानंतर पुन्हा या ठिकाणी हा सगळा प्रकार पुढे ही रॅली गेली आणि पुढे हा सगळा प्रकार पुन्हा घडल्याचं समोर आलं। त्यामुळे दोन्ही घटना एकमेकांशी जोडून आहेत आणि दोनही घटना ज्या केल्या गेल्यात त्या नाराजीने केल्या गेल्यात आणि कलीम कुरेशी नावाचे जे उमेदवार आहेत त्यांच्याकडनं हे सगळं केलं गेल्याचा आरोप इम्तियाज जलील यांच्या कार्यकर्त्यांनी केलाय। बरं कृष्णा, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.